नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज आपण उकडीचे मोदक बघणार आहोत। करायला अतिशय सोपे, ना पारीचं टेन्शन ना मोदक फुटण्याचं टेन्शन। अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत। उकडीचे मोदक करण्यासाठी सुरुवातीला आपण मोदकाचं सारण करून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी एक अर्धा चमचा तूप घातलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालायची आहे आणि थोडीशी तळायची आहे, अगदी काही सेकंदच। त्यामध्ये 1 कप ओल्या नारळाचा चव घातलेला आहे, तो थोडासा परतून घ्यायचा आहे 1 मिनिट, म्हणजे त्यातील थोडासा ओलसरपणा कमी होईल। ओलं नारळ परतल्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक केलेला गूळ घालायचा आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घातला तरी चालेल, पण 1 कपाला अर्धा कप गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्ही कोणत्याही भांड्याने गूळ आणि खोबऱ्याचे प्रमाण घेणार असाल तर 1 भांडं खोबऱ्याचा चव किंवा किस आणि अर्धं भांडं गुळाचा चुरा किंवा गुळाची पावडर असंच घ्या, म्हणजे योग्य प्रमाण होईल। इथे आपलं गूळ आणि खोबरं मस्तपैकी परतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे, म्हणजे सारणाला चव चांगली येते। हे सारण आता आपलं तयार झालेलं आहे, ते थंड करायचं आहे। त्यानंतर आपण मोदक बनवण्यासाठी मोदकाची उकड करून घेणार आहोत। इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे आणि पाऊण कप पाणी घालायचं आहे, ते एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे। दूध घातल्यामुळे मोदकाला पांढरा शुभ्र कलर येतो। आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये आपल्याला बरोबर 1 कप तांदळाची पिठी घालायची आहे आणि पिठी घालून हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मी लहान केलेला आहे। मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं ही उकड आपल्याला अशीच वाफू द्यायची आहे। 15 ते 20 मिनिटानंतर ही उकड आपण एका ताटलीमध्ये काढून घ्यायची आहे। उकड गरम असल्यामुळे वाटीने किंवा स्मॅशरने यातील गाठी फोडून घ्यायच्या आहे आणि पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पुन्हा हे हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। जर पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून सुद्धा आपण हे चांगलं मळून घेऊ शकतो आणि चांगलं मऊ करून घ्यायचं आहे। इथे मला पाण्याची गरज भासत नाही, असेच मी चांगले मळून घेणार आहे। 10 मिनिट चांगले पीठ मळल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ते मस्त हा असा गोळा याचा तयार झालेला आहे। इथे पीठ आता आपले मळून तयार झाले आहे। एक मोदकाचा साचा घ्यायचा आहे, त्यामध्ये एक छोटासा गोळा घालायचा आहे आणि असा अंगठ्याने याला पातळ करून घ्यायचं आहे। बोटाने आणि अंगठ्याने चांगली अशी याची पारी करून घ्यायची आहे आणि यामध्ये बसेल एवढंच सारण घालायचं आहे। सारण घातल्यानंतर हा उरलेला भाग आपल्याला असा दुमडून घ्यायचा आहे आणि यावर पुन्हा थोडंसं पीठ लावून असं मस्त याचं तोंड पॅक करून घ्यायचं आहे। किती सोपी पद्धत आहे, हो की नाही? पहा, आपला एक मोदक तयार झालेला आहे। किती मस्त हा सुंदर सुबक असा मोदक तयार झालेला आहे का आपल्याला पारीचं टेन्शन नाही ना? असाच अजून एक मी तुम्हाला मोदक तयार करून दाखवत आहे। पुन्हा एक गोळा घ्यायचा आहे, त्यामध्ये असंच बोटाने याची पारी करून घ्यायची आहे, व्यवस्थित दाबून दाबून, आणि यामध्ये पुन्हा आपल्याला सारण घालायचं आहे। सारण हे थोडंसं कमीच भरा, म्हणजे मोदक आपल्याला व्यवस्थित पॅक करता येईल। आता मोदकाचं तोंड व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि साच्यामधून मोदक बाहेर काढून घ्यायचा आहे की नाही? खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही अशाच पद्धतीने नक्की उकडीचे मोदक करून पहा, अगदी सहज कुणालाही जमतील अशीच ही पद्धत आहे। झाला, इथे आपला दुसराही मोदक तयार झालेला आहे। आता आपण बाकीचे मोदक तयार करून घेणार आहोत आणि ते उकडून घेणार आहोत।
मोदक उकडण्यासाठी इथे मी चाळणीला तूप लावून घेतलेले आहे आणि चाळणीवर हे सर्व मोदक आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. गॅसवर एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करण्यास ठेवलेले आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर ही मोदकाची चाळण आपण त्या भांड्यावर ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. उकडल्यानंतर मोदकाला चांगली चमक येते. यावरूनच ओळखायचं की आपले मोदक उकडून तयार झालेले आहे. आता 15 ते 20 मिनटानंतर पाहूयात. इथे छानपैकी मोदक उकडून तयार झालेले आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. मोदक छान दिसण्यासाठी इथे मी केशरचं दूध थोडं थोडं यावर घालत आहे, म्हणजे मोदक मस्त दिसतात. आता तुम्हाला मी एक मोदक फोडून दाखवत आहे. मस्त आपला हा मोदक उकडले गेलेला आहे. सर्वच मोदक छान उकडले गेलेले आहेत. किती मस्त हा मोदक तयार झालेला आहे. यावर साजूक तूप घालायचं आहे. सर्व मोदकावर आपण साजूक तूप घालून घेणार आहोत. सुंदर आणि सुबक असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आता याचा नैवेद्य आपण बाप्पाला दाखवूयात. अशाच पद्धतीने तुम्ही उकडीचे मोदक नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.